देवी आई, आता सगळं माझ्या मनासारखं होतंय। माझ्या आवडत्या जोडीदाराबरोबर माझं लग्न होणार आहे। आता फक्त बाबांनी मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारू दे, मग बस। आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस तू हे सुख सुद्धा माझ्या पदरी नक्की टाकशील। आई अंबाबाई, माझ्या या निष्पाप पोरीने फक्त दुःख पाहिले। आता कुठे तिच्या चेहऱ्यावर हसू आलंय। तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। माझ्या श्रावणी आणि शुभूचा संसार सुखाचा, समाधानाचा आणि सोन्याचा होऊ दे। त्यांच्या सुखाला कुणाचीही दृष्टी लागू नको देवबाई। दादा, हाँ हे कानातले बघू। हाँ बघ, हे कसले भारी कानातले आहेत। श्रावणीला कानातले लय आवडतात। मी प्रेम व्यक्त केल्यानंतर तिला साधं चॉकलेट बी द्यायला नाही। हे माझ्याकडनं तिला पहिलं गिफ्ट असेल। दादा, हे पॅक करा। हा, हे इयरिंग्स मी घेतो। दादा, आत्ताच्या आत्ता पॅक करा, चला। दादा थांबा। रुद्र सर, ते इयरिंग्स मी पहिल्यांदा बघितले होते, मी पसंत केलते। दुकानदाराशी माझं बोलणं बी झालंय। तुम्ही ते असंच नाही घेऊ शकत। कसं आहे ना शुभंकर, तुला आवडणारी प्रत्येक गोष्टच तुला मिळेल असं नाही, पण या रुद्रप्रतापला आवडणारी प्रत्येक गोष्ट तो मिळवतोच। हां, मग त्यासाठी काहीही करायला लागलं ना तरी चालेल। साम दाम दंड भेद काही। रुद्र सर, साधे इयरिंग साठी एवढं लेक्चर? तुझ्यासाठी साधे इयरिंग्स असतील, माझ्यासाठी नाही येत। हे मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी घेतोय, गिफ्ट आहे माझ्याकडून तिला। ओ, तुम्ही लग्न करताय? लग्न करतोय मी लवकरच। माझ्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू होणार आहे शुभंकर। चांगलंय। कोण आहे ती भाग्यवान मुलगी जिचं नशीब तुमच्यासारख्या माणसाशी जोडलं गेलंय? कळेल शुभंकर, लवकरच कळेल। ती मुलगी कोण आहे, कशी आहे, हे वेळ आली ना की अगदी जवळून कळेल तुला। हा, पण तोपर्यंत रिलॅक्स, जरा धीर धर। दादा, हे घे। रुद्र सर, तुम्ही जगातली सगळ्यात महागडी गोष्ट तुमच्या बायकोसाठी घेऊ शकताय, कारण तुमची लायकी आहे। पण हे इयरिंग्स मीच घेणार, कारण ते मी माझ्या प्रेमासाठी घ्यायला लागलोय। प्रेम? ठीक आहे, मला एक सांग, आयुष्यात काय महत्वाचं असतं? प्रेम महत्वाचं आहे की आपली हक्काची बायको महत्वाची? हे ना, तुमचं त्या मुलीशी नातं कसं आहे त्यावर अवलंबून असतं। रुद्र सर, कसं आहे ना, कधी कधी एका व्यक्तीवर केलेलं प्रेम हे 7 फेरे घेऊन आलेल्या बायकोपेक्षा बी श्रेष्ठ असतं। आणि कधी कधी नशिबात बायको असून बी खरं प्रेम नाही होत। हा सगळा नशिबाचा खेळ आहे। बरोबर आहे ना, पण तुला असं नाही वाटत तू हल्ली जरा जास्तच डायलॉग बाजी करतोस म्हणून? या डायलॉग बाजी काय? मी जे खरं आहे ते बोलतोय। हे बघ, तू खरं बोलतोय की खोटं बोलतोय याचा मला फरक पडत नाही, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मला जी गोष्ट हवी असते ना ती मी मिळवूनच राहतो, ॲट एनी कॉस्ट। तुला जर काय हवं असेल ना तर दुसरं काहीतरी
दादा बघा रुद्र सर, मी सांगायला लागलोय, मी शेवटचं मी ती सांगतोय, बघितलेली होती ती हे मी बघ. घेत, हो साहेब, भांडू नका. पण मला एकच पीस आहे माझ्याकडे, दुसरा पीस नाही आहे शिल्लक. रुद्र सर, दुकानदार काय म्हणले ते ऐकलं का तुम्ही? एकच पीस आहे. तुम्हाला ना दुसऱ्याच्या तोंडचा घास ओरबाडून खायची सवय असेल, पण या शुभूला नाही. तुमच्यात आणि माझ्यात ह्योच फरक आहे. हे तुम्हीच ठेवा. याचं पैसे मी देतो. कदाचित तुम्हाला तुमचं प्रेम सिद्ध करण्याची गरज भासत असेल, पण मला माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी असल्या भेटवस्तूंची काय बी गरज नाहीये. चला येतो मी. काय म्हणतात? शोभा, झाला का मोबाईल खेळून? बाजूला ठेव आता. आणि ही भाजी घे, त्याला चांगली निवड आणि बारीक मला कापून दे. मला फोडणीला टाकायचंय. हा, कर पटकन. बाळ करतो. आम्हीच करायचेत काय सगळी कामं घरातली? नुसता आहे तर खायला पाहिजे. कारभारने ही घे आजची कमाई. एकच भाडं मारलेलं आमचं, हायवेवरनं थेट इथं. होय का? भारी काम झालं. काव, पर माझं मनच लागेना झालंय कशात. आता काय झालं? माझा फोन बंद पडलाय जरा. काय झालंय कोणास ठाऊक आहे. तुम्ही जरा फोन लावून बघता का? सानू तिच्या मैत्रिणीच्या घरी नीट पोचली का? कारभारने तू पोरीच्या नावानं उगत जीवाला गोर करून घ्यायली आहेस. अगं आता शुभू स्वतः गेलाय ना तिला सोडायला, मग सुखरूप पोचली असेल की. कशा पाहिजे टेन्शन घ्यायलीस? तुम्हाला नाही कळणार. माझं मन मला खायला लागलंय. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा की तुम्ही शुभूला फोन करा आणि त्याला विचारा ती त्याच्याशी काय बोलली का. हॅलो. नमस्कार दौलतराव, नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. कोण बोलतोय? कोण? एवढ्या लवकर विक्रम गाडगे पाटलाचा आवाज विसरला वय? हा साहेब तुम्ही होय. बोला ना, काय काम काढलं? आपलं तुमच्याकडे एक अर्जंट महत्वाचं तातडीचं काम आहे. तेव्हा तुम्ही ज्या परिस्थितीत असाल की नाही, त्या परिस्थितीत ताबडतोब निघायचं. 200 स्पीडने आपल्या ऑफिसला यायचं. हा, आत्ताच्या आत्ता लगेच? एवढं काय महत्वाचं काम काढलंय तुम्ही? अहो, काय काम आहे, कसलं काम आहे, कुठलं काम आहे, सगळं सविस्तर सांगतो की. हा, पहिल्यांदा तुम्ही आमच्या ऑफिसला या, आपण शांतपणे बसू, बोलू. हा, सगळं सांगतो की तुम्हाला. हा, बरं ठीक आहे साहेब. येतो मी. हा